फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन क्लिअर आहे सगळ्यांना? जे न्यू आहे त्यांच्यासाठी एकदा विचारू. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असं विचारल्यानंतर इंग्लिशमध्ये फर्स्ट पर्सन मध्ये कोण कोण येतं? फर्स्ट पर्सन जसं आय, प्लुरल वी. सेकंड पर्सन यू, प्लुरल यू ऑल. थर्ड पर्सन ही, शी आणि ते. ओके, सेम वे वर्ब्स चेंज होणार आहेत, बरोबर. आय युजिंग प्ले, आय यूज सर केल्यानंतर स्क्रीन विजिबल नाही. त्यासाठीच केली नव्हती. मेसेज माझा डिलिव्हर झालाय ना नक्की? आज काय बरं, ठीक. रिझन पण तसं आहे आता. तर आय प्ले, आयचा प्लुरल वी प्ले. सेकंड पर्सन यू, यू ऑल, ही प्लेज, शी, इट, this, plays, that, those. इन शॉर्ट, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर येस प्रत्यय लागेल. थर्ड पर्सन प्लुरल असेल तर ॲज इट इज वर्ब. ओके, तेव्हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आता क्लिअर आहे. ओके, फर्स्ट म्हणजे मी स्वतः, आपण सगळे. सेकंड पर्सन मी सोडून जे असतील ते, यू, यू ऑल. थर्ड पर्सन या क्लासरूम मध्ये जे नाही आहेत ते सगळे. ओके, फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स काल जो सांगितला, कालचं yesterday's session was all about this. Okay, म्हणायला हरकत नाही, ऑलवेज ट्रूथ, ऑलवेज स्पीक ट्रूथ. वी ऑलवेज स्पीक ट्रूथ. यू always speak truth. He always speaks truth. She always, it always, this speaks truth. That always speaks truth. This आणि that ला पण yes का लागतो? थर्ड पर्सन इटच्या ऐवजी, इटचे जे दोन पार्ट आहेत, जस्ट काल जसं सांगितलं, इटचे दोन पार्ट, एक असेल दिस, हे, और दॅट, ते. दिसचा प्लुरल, दिसचा प्लुरल these, THESC. That's a plural, those. So for this speaks truth. Okay, these speak truth. Efforts matter. Efforts, and only effort matters. Okay, क्लिअर आहे. त्यामुळे येस आता चुकणार नाही एवढं नक्की. नेक्स्ट जे आहे कंटिन्युअस टेन्स. हायलाइट काय आहे कंटिन्युअस टेन्स मध्ये? आयएनजी. ओके, पास्ट टेन्स मध्ये वॉज और प्लुरल साठी वेअर. ओके, प्रेझेंट टेन्स मध्ये इज और आर, वॉज और वेअर. फ्युचर टेन्स विल और शॅल. ओके, सो कंटिन्युअस क्लिअर आहे. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, व्हॉट इज द हायलाइट?
Perfect tense. Have, has, had. Have, has for which tense? Present tense. Had for past tense. Future tense साठी will have. Has फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये हॅव नंतर हॅज येतं का? नक्की. ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव. बरोबर. एकदा नवीन जे जॉईन आहेत त्यांना टेन्सेस एकदा रिपीट करूयात कालची, काय हे क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? ओके. बेसिक आहे तर त्यामुळे काही इश्यू नाही. परफेक्ट टेन्स. आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. याचा परफेक्ट टेन्स काय होईल? इथूनच सुरुवात करूया. परफेक्ट टेन्स. आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. We want to convert it into perfect tense. Simple, sorry, perfect present tense. I always speak. Spoken. I have always spoken to. Any other? Anybody else? Have नंतर? I have. Proceed. I have been speaking. Perfect. Have नंतर? Have? क्लिअर करूया एकदा, तर काही इश्यू नाही. परफेक्ट टेन्स जास्त यूज केलं जातं जनरली तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये. तुम्हाला जे काय आन्सर्स द्यायचे ते तुम्ही काय काय केलंय प्रेझेंट मध्ये, इट्स ऑल अबाउट परफेक्ट टेन्स. सगळं जे काय, आय हॅव वर्कड ऑन दिस, आय हॅव डेव्हलप्ड दिस. सो आय ऑलवेज स्पीक ट्रूथ हे जर असेल, नाही दोन, मी वर्कची लिस्ट दिली. वर्कची लिस्ट न्यू जॉईन झाले त्यांना टेलिग्रामचं दिलंय कोणी लिंक? नाही दिली. टेलिग्रामला लिंक कुठली? नाही नाही ती नाही, टेलिग्रामला वर्कची लिस्ट दिली ती आहे ना. शेअर केली वर्कची लिस्ट. ठीक आहे, काही इश्यू नाही. एक स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. टेल म्हणजे, से म्हणजे म्हणणे. ओके. कन्वे म्हणजे चांगलं वाईट जे काय घडलंय ते सांगणे थोडक्यात, इन अ वे. समजा घटनाक्रम सांगायचं, कन्वे करणे, एखादी गोष्ट सांगणे इन अ वे, सॉर्ट ऑफ अनाउन्समेंट, थोडक्यात कन्वे केलं का. ओके. टू डिलिव्हर. स्पीकचा पास्ट टेन्स स्पोक. पास्ट पार्टिसिपल ब्रेकचा ब्रोक. तुटलेली ग्लास ब्रोकन ग्लास. स्पोक बोललेला शब्द, स्पोकन वर्ड, स्पोकन. ब्रोकन. टेल टोल्ड, टोल्ड. से सेड, सेड. कन्वे कन्वेड. ओके. दोन्ही कन्वेड. मेन आता स्पीक. ओके. स्पोकन, आय स्पोकन देम असं कधी वापरलंय तुम्ही? आय स्पोकन म्हणतो. आय स्पोकन नाही, आय स्पोक. पण आय हॅव स्पोकन. ओके. परफेक्ट टेन्स चा मेन हायलाइट काय? ऑडिबल आहे ना? परफेक्ट टेन्सचा मेन हायलाइट हॅव. प्रेझेंट परफेक्टचा मेन हायलाइट हॅव और हॅज, प्लस काय आहे ना V3.
V3 कुठला? स्पोकन, ब्रोकन, टोल्ड, सेड, कन्व्हेड. ओके. जसं I have gone to the temple. Okay. I have gone to the temple चं meaning गेलो, गेलेलो आहे. ओके. गेलेलो होतो, आय हॅड गेलो. ओके. पास्ट टेन्स. त्यामुळं मिनिंग नंतर बघूयात, पण फर्स्ट हा थर्ड फॉर्म माहिती पाहिजे. थर्ड फॉर्म माहिती पाहिजे. जसं आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. आता काय म्हणा प्रेझेंट मध्ये? आय ऑलवेज, आय हॅव ऑलवेज स्पोकन ट्रूथ. ओके. ही always spoken truth. It has always spoken truth. You have always spoken truth. Clear? Construction clear? Okay. नेक्स्ट टाइम ज्यावेळी याल त्यावेळी नोट डाऊन सगळ्यांनी केलं पाहिजे. सतत रिपिटेशन लिहिताना तुमच्याकडून झालं तर बरं पडतं. बरोबर. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅज प्लस V3. ओके. हे फक्त फॉर्म्युले लक्षात येतीलच, पण बोलताना लक्षात येईल की बाबा आय ऑफ द माइंड. थ्री डॉटला क्लिक केलं की बंद होतं. माझाच आहे चालू. अनम्यूट करू शकतो. ओके ओके. ओके ओके करू शकतो. आधी माहित पण नव्हतं की सगळे आपोआप जॉईन होऊ शकतात. कपिल सर म्हणले नाही, कपिल सर म्हणले की तिथं अलाव करायचं सगळ्यांना. मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं कधी असं व्हिडिओ कॉलवर जास्त हे नाही. मीटिंग इन पर्सनच होतं. मग त्यांनी एक हे बघितलं माझं रेकॉर्डेड लेक्चर, ज्यात माझा अर्धा वेळ ऍक्सेप्ट करण्यात गेला. सर म्हणले सिलेबस कसं संपवलं. त्यामुळं स्पीक, स्पोक, स्पोकन. प्रत्येक वाक्याला खाली ब्ल्यू येतं, रेड येतं. म्हणजे तितकं घाबरायची गरज नाही. स्पेलिंग बरोबर आहेत आपले. परफेक्ट टेन्स क्लिअर आहे. परफेक्ट पास्ट हायलाइट हॅड प्लस V3. सगळं सिंपल आहे. हॅड प्लस V3. अगेन बॅक टू आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. कन्वर्ट करायचं आहे. ऑलवेज स्पीक ट्रूथ बाय युजिंग हॅड. आय हॅड ऑलवेज स्पोकन ट्रूथ. ओके. We had always spoken truth. You had always spoken truth. You all always spoken truth. Okay. Then hadच येणार प्रत्येक वेळी, पण बाय युजिंग ही सब्जेक्ट काय येईल? He had always spoken truth. Okay. It had always spoken truth. Fine. तर हा परफेक्ट टेन्स पास्ट मधलं इझी आहे सगळ्यात. ओके. सेम वे फ्युचर टेन्स मध्ये मेन हायलाइट विल प्लस हॅव प्लस V3. ओके. आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. I will have always spoken truth. Last, he will have spoken truth. It, second repeat करा. It will have always spoken truth. बरोबर. This will have always spoken truth.
परफेक्ट टेन्स तर बऱ्यापैकी आता क्लिअर होईल. याच्या पुढचा टेन्स कुठला? एक सिंपल, सेकंड कंटिन्युअस, थर्ड परफेक्ट, लास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता परफेक्ट प्लस तो कंटिन्युअस आहे, याचा हायलाइट काय असेल? परफेक्ट मधला पण हायलाइट असेल एक, म्हणजे हॅव, हॅज किंवा हॅड असेल. प्लस कंटिन्युअस म्हणल्यावर काय असेल? वर्ब प्लस आय एन जी. जसं आता आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. ओके, परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट मध्ये काय येईल? आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. सगळे जरा आय हॅव बिन नाही, ऑलवेज नंतर बिन. आय हॅव ऑलवेज बिन स्पीकिंग ट्रूथ. ओके, सगळ्यात महत्वाचं वाक्य याचं मिनिंग काय? आय हॅव ऑलवेज बिन स्पीकिंग ट्रूथ. बोलत आलेलो आहे. एखादी क्रिया पास्ट मध्ये स्टार्ट झाली, प्रेझेंट मध्ये चालू आहे, याचा पास्ट टेन्स मध्ये परफेक्ट कंटिन्युअस. मिनिंग एकदा कन्स्ट्रक्शन. आय हॅड ऑलवेज बिन स्पीकिंग ट्रूथ. मिनिंग काय असेल? नेहमी सतत बोलत आलेलो होतो. मराठीतलं एक सांगतो. आहे म्हणजे जे आहे ते सगळं प्रेझेंट टेन्स मध्ये. आहेचा पास्ट टेन्स होता आणि पास्ट पार्टिसिपल आहेचा बरोबर आहे. आहे, होता, असलेला. जसं की ते बेसिक एक वर्बचं जे काय आहे, बेसिक वर्ब कुठलंही वर्ब असेल. जसं आता समजा गो आहे, गोचा पास्ट टेन्स वेंट, गॉन. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, गॉन म्हणजे गेलेला. याचं एक बेसिक काय? बी पास्ट टेन्स बीचा बीचा पास्ट टेन्स आणि बी म्हणजे असणे. वॉज आणि वेअर होते. बीन म्हणजे असलेला. बीइंग म्हणजे एखादी गोष्ट बीइंग नंतर ऍक्च्युली नाउन यूज होते. बीइंग पॉझेसिव्ह म्हणजे आता नाउन लक्षात आलं. पॉझेसिव्ह असणे एखाद्या गोष्टीबद्दल. बीइंग पॉझेसिव्ह म्हणजे पॉझेसिव्ह होऊन. आय सेड इट बीइंग पॉझेसिव्ह होऊन, बनून म्हणजे बनणे. बीइंग म्हणजे बनणे किंवा असणे, ती गोष्ट त्याकडे असणे. क्लिअर आहे? बीइंग आता बीन यूज होईल या ह्याच्यामध्ये. बीइंग व्हॉइस मध्ये यूज होईल. ओके, बीनचं तिथं बीइंग होत, तर त्यामुळं ते थोडं कन्फ्युजन करू नका बीन आणि बीइंग. आता आय ऑलवेज स्पीक ट्रूथ याचं काय केलं? परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट मध्ये आय हॅव बीन स्पीकिंग ट्रूथ. नेक्स्ट ऑनलाईन नेक्स्ट काय येईल? बाय युझिंग वी. तेजस काल ऑफलाईन अटेंड केलं होतं. ठीक आहे, ऑनलाईन काय येईल तेजस?
Anybody else? Amit? Nikhil? I always speak truth, sir, by using we or you. Sentence construction clear है? Online still any doubt? अमित परफेक्ट कंटिन्यूअस क्लियर आहे की रिपीट करायला पाहिजे? क्लिअर आहे सर. काय येईल आय ऑलवेज स्पीक ट्रूथ बाय युजिंग वी इन परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये? आय विल हॅव स्पीक. प्रेझेंट मध्ये आय हॅव. आय हॅव स्पीक्स ट्रूथ. आय हॅव पहिलं वाक्य आय हॅव ऑलवेज हा परफेक्ट कंटिन्युअस आहे, याच्यामध्ये आय एन जी प्रत्यय येईल. आय हॅव ऑलवेज बीन स्पीकिंग ट्रूथ. बरोबर. जर इथे Yes, काही sir. कन्फ्युजन असेल की हॅव नंतर डायरेक्ट आय एन जी कसं लावायचं, तर ते होणार नाहीये. त्याच्यामध्ये आय नंतर हॅव डायरेक्ट स्पीकिंग. आय हॅव स्पीकिंग येणार नाही. का नाही येणार? थर्ड फॉर्म पाहिजे स्पीकिंगच्या जागी. जर हॅव वापरायचं दरवेळी ईडी नाही, सारखं ईडी लावायचं. स्पोकन राहील ते तर. स्पोकन आहे ना, स्पीक स्पोकन. आय हॅव स्पीकिंग येणार नाही, कारण आय एम स्पीकिंग ऑलरेडी आहे. आता हॅव पण आहे, मग स्पोकन व्हायला पाहिजे, पण ऑलरेडी आय हॅव स्पोकन आहे परफेक्ट टेन्स. मग आता आपल्याला यूज करायचं आहे आय हॅव स्पीकिंग. त्यामुळे यू कॅन इन्सर्ट बीन. आय हॅव बीन स्पीकिंग ट्रूथ. क्लिअर आहे? मग सर ते ऑलवेज काय आहे नेमकं फ्रेज आहे काय मध्ये येतो? नाही, दरवेळी वाक्य आहे. हो बट आता जसं चेंज झाला अटक झाला तो कोणत्या कंडिशनला असेल ते चेंज ना. आय ऑलवेज स्पीक ट्रूथच्या ऐवजी कसं होईल? ते चेंज का झाला किंवा ऑलवेज काय म्हणजे ऑलवेज नंतर बिन का आलं किंवा कोणत्या वेळेस तसं यूज करायचं? बोलताना तुम्ही आता एकदा आय हॅव बिन ऑलवेज स्पीकिंग ट्रूथ हे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तितकं बरोबर नाही. ऑलवेज नंतर कायम तो वर्ब लागतो डायरेक्ट. आय हॅव ऑलवेज स्पीकिंग म्हणायच्या आधी आपल्याला बिन यूज केलं पाहिजे, म्हणून ऑलवेज आणि स्पीकिंगच्या मध्ये बिन यूज केलं. ऑलवेज नंतर ऑलवेज, ऑल द टाइम्स, एव्हरी टाइम याच्यानंतर डायरेक्ट वर्ब्स येतील, वर्बचे फॉर्म्स येतील, त्यामुळे मध्ये त्याच्या मागे बिन यूज केलं पाहिजे. कारण इथं जे काय आहे कन्स्ट्रक्शन बिन आय एन जी प्रत्ययाच्या मागे जे काय असेल ते बिन यूज केलं. त्यामुळे तुम्हाला आता विथ द टाइम जसे सेंटेन्स ऐका तसे तुम्ही यूज करा. जसं कालचं दिस पेन इज माइन, हिम नाही का, टू हिम दरवेळी येत नाही. प्लीज गिव्ह दिस पेन हिम असं डायरेक्ट म्हणू शकतो आपण. तर ते जसं कालचं जसं आहे सेम वे आहे, जस्ट आपण कन्सिडर केलंय ऑलवेज. तिथं ऑलवेजच्या सारखे काही वर्ड्स मी शिकवले होते मध्ये, कुठले होते? एक आहे ऑलवेज, ऑल द टाइम्स, एव्हरी टाइम, सम टाइम. आता काही लोकांना सम टाइम आणि सम टाइम्स ह्याच्यातलं कन्फ्युजन असेल तर इट इज सम टाइम ओनली, नॉट सम टाइम्स. ओके, सम टाइम, एनी टाइम. याच्या नंतरचा एक वर्ड हाऊ एव्हर. हाऊ एव्हर म्हणजे मिनिंग हाऊ एव्हर वर्ड म्हणतो ऍज अ वर्ड मिनिंग काय? ज्याच्या वेळी म्हणजे वेनेवर. हाऊ एव्हर नाही, ज्याच्या वेळी म्हणजे वेनेवर.
कधीही कधी त्याच्या ठिकाणी काय however कधीही whenever म्हणजे कधी whenever म्हणजे कधीही कुठेही wherever पण however त्याचं तसं नाही however वर्ड यूज तर केला जसं की म्हणजे if आता आजचं जे वाक्य आहे I always speak truth however I still speak according to the situation तरीही मिनिंग लक्षात आलं आता हे वाक्य वापरल्यानंतर I always speak truth still तरीही however I speak according to the situation okay can speak lie according to the situation yeah for something good okay तर तरीही जो काय वर्ड आहे तो however काही लोकांनी yet यूज केलं yetचं मिनिंग येट म्हणजे आतापर्यंत म्हणजे थोडक्यात स्टील ओके बस हॅजंट कम येट ओके स्टीलचं मिनिंग आणि येटचं सेम टिल द टाइम म्हणजे त्या वेळेपर्यंत टिल धिस टाइम जनरली असतं किंवा टिल डेट सो फार काही लोक यूज करतात र म्हणत नाहीत सोफा नाही काही काळ नाही सोफा म्हणजे काही काळ आतापर्यंत जे आता म्हणलं वी हॅव कम्प्लिटेड दीज मेनी पार्ट्स सोफा म्हणजे आतापर्यंत यूज जर करत आलं तर जास्ती क्लिअर होतील ओके असं एक वाक्य आहे कुठं वाक्य ऐकलंय बघितलंय डिक्लेरेशन whomsoever म्हणजे कन्सर्निंग ऑथॉरिटी कुठली असेल तरी खाली अंडरटेकिंग जे काही दिलं टू माय नॉलेज इट इज करेक्ट ओके सो वी कॅन गिव्ह दिस टू एनीबडी ओके नेक्स्ट यूज टूच ऑलरेडी जे जॉईन झाले ऑनलाईन सगळ्यांनी माहिती आहे सगळ्यांना यूज टू ठीक आय स्टील फील की टेन्सेस एकदा क्लिअर झालेले आहेत नक्की स्वतःहून आय डू पासून स्टार्ट करायचं प्रत्येकानं आय डू नेक्स्ट कंटिन्युअस मध्ये आय एम परफेक्ट मध्ये अजून थर्ड मध्ये आय हॅव डन नेक्स्ट आय हॅव बीन डुईंग पास्ट मध्ये आय डू चं काय होणार आय डिड नेक्स्ट आय वॉज डुईंग परफेक्ट I had done next I had been doing next I do I did I future tense
future tense, I do, I did, I will do. Next, I will be doing. I will be doing. Okay. Next, I will have done. I will have done. Next, I will have been working. I will have been doing. Okay. I do चं meaning, I do a work. मी काम करतो. I am doing work. मी काम करत आहे. I have done work. मी काम केलेले आहे आता प्रेझेंट मध्ये. I have been doing work. मी काम करत आलेलो आहे. I do work. I am doing work. I have done work. I have been doing work. ओके. मी काम करत आलेलो आहे. आता सिंपल प्रेझेंट जो आहे तो त्याचा यूज युनिव्हर्सल जेवढे ट्रूथ्स आहेत. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे वैश्विक सत्य कुठलं? एनी एक्झाम्पल? अर्थ revolves around sun. Sun shines in. Sun shines कुठं उगवतो? ईस्ट. ऊन वाढल्यामुळे होतं. Sun shines. Okay. Moon shines in night. Okay. Whenever you are concerning about country, always use her, not its country. Okay. त्यामुळं हर बघितल्यानंतर डायरेक्ट गोंधळून जाऊ नका. ते हर बरोबर आहे, हीच नाही, कंट्री. तर and her people are culturally rich. त्यामुळे बोलताना हे लक्षात गोष्टी माहिती पाहिजे की पोझिशन काही म्हणताना कंट्री बद्दलच त्यावेळी हर येईल. ठीक आहे. आय डू वर्क, आय डीड वर्कचं मिनिंग मी काम केले. आय वॉज डुईंग वर्क, करत आहे, करत होतो. ओके. आय हॅव डन वर्क, आय हॅड डन वर्क. मी काम केले आहे, पास्ट टेन्स चालू. एवढं कॅज्युअली घेऊ नका. मी काम केलेले आहे आणि मी काम केलेले होते. ओके. आय हॅव बीन डुईंग वर्क, आय हॅड बीन डुईंग वर्क मीनिंग मी काम करत आलेलो होतो. ओके. आता काही जणांना वाटेल की ही वाक्य इतकी कॉम्प्लिकेटेड कुठे यूज होतील. ओके. जसं मी त्या दिवशी आपण आन्सर फॉर्म केलं सगळ्यांनी. सगळ्यात शेवटी का होईना हा क्वेश्चन असेल. सगळं आन्सर बरोबर आहे, टेक्निकली क्लिअर आहे. तर एक त्यांच्याकडून क्वेश्चन येणार की व्हाय यू वॉन्ट टू जॉईन अवर ऑर्गनायझेशन अँड व्हाय वॉन्ट टू लिव्ह युअर करंट वर्क. ओके. सॉरी, फळा नसला की फळ्यावर शिकवलेलं माणूस. व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन अवर ऑर्गनायझेशन मेकॅनिकल. ओके. क्लिअर आहे. व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन अवर कंपनी. ओके. अवर ऑर्गनायझेशन. मेकॅनिकल आणि आय टीचा एवढा डिफरन्स आहे की मी सुरुवातीला एक जण आय टी मध्ये जॉईन झाल्यानंतर मी म्हणलो होतो की त्यांना कुठल्या प्लांटला तुमचं जॉईन इथंपर्यंत ते हे होतं. तर सगळेजण ऑफिस म्हणतात, सगळं सॉफ्ट कल्चर आहे. मेकॅनिकल मध्ये सगळे प्लांट, जिथं प्लांटला जायचंय, चाकण जायचंय,
जवळ आसपास काय नाही, बरोबर, सगळं लांब लांब जायचं. त्यामुळं जसं आता बंड गार्डनला काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, सगळं ओव्हरऑल सॉफिस्टिकेटेड आहे याच्यामध्ये. तर सेम वे, वाय डू यू वॉन्ट टू जॉईन आवर ऑर्गनायझेशन. सुरुवात कुठून होईल? आता हे टेन्सेस इथं क्लिअर होणार जास्ती, आणि ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून फॉर्म केलेला आन्सर असेल, सगळेजण यूज करतील इंटरव्ह्यूला शुअरली. फर्स्ट रिझन काय असेल? इथं सॅलरीचं रिझन सांगून चालेल. सॅलरीचं रिझन पुढच्याला माहिती ऑलरेडी, पेमेंट स्लिप ऍड आहेत, सगळं आहे. करिअर ग्रोथ पण माहिती आहे याच्यात. स्टील स्किल ग्रोथ. ओके, एनिथिंग एल्स टू अपग्रेड माय. सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा त्यात कायम मेन्शन करायचा, तो म्हणजे जेडीचा. जेडी जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला किती जरी वाटलं तरी परत एकदा वाचायचं. ते जॉब डिस्क्रिप्शन सगळ्यात महत्वाचं, एक रेझ्यूम बनवताना पण आणि इंटरव्ह्यूला पण. ओके, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी टाकलेल्या असतात अनालिसिस रिलेटेड, ओके, ज्याचं तुमच्याकडे स्किल ऑलरेडी आहे. ओके, तुमच्याकडे एक एक्झाम्पल रेडी पाहिजे की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये अनालिसिस केलं होतं, जे तुमच्या करंट जे स्किल रिक्वायर्ड आहे, अलाइन विथ युअर करंट रिक्वायरमेंट्स. अलाइन म्हणजे अलाइन करणे म्हणजे whatever required here, I'm having that. Okay, so my current skills matches with your requirements first. Next, हे सगळं हे जर आन्सर व्यवस्थित दिलं तर नेक्स्ट क्वेश्चन येईल की जुनी का सोडायची कंपनी. ओके, त्याच्यावरती बराच वेळ, ह्या 2 क्वेश्चन जास्ती, अख्खा इंटरव्ह्यू या 2 क्वेश्चन वरती. ओके, पास्ट कंपनी का सोडायची? बिकॉज न्यू टेक्नॉलॉजी आय वॉन्ट टू इम्प्लिमेंट. म्हणजे तिथं जाऊन शिकायची की ऑलरेडी शिकलेली? काही कंपन्यांमध्ये पर्टिक्युलर टूल्स. ओके, तिथपर्यंत, कारण आता सपोज स्मॉल स्केल झाले जसं पॉवर बी आहे, त्यात प्रीमियम व्हर्जन्स असतात. ओके, सो ते अफोर्ड नाही करू शकत, एमएनसी करू शकतात. सो इट मे बी वन रिझन. ओके, आता जसं की चॅट जीपीटी एआय जे आहेत ना, त्याचं वजन नाही घेऊ शकत ना. ओके. ए किंवा सॅप पण सगळ्यांना अफोर्डेबल नाही आहे लायसन्स. 50 काय लॅक्स मध्ये आहे बरंच. आय वॉन्ट टू एक्सप्लोर माय करंट स्किल्स. बिकॉज जे रिझन येईल, बिकॉज आय हॅव बीन डुईंग वर्क ऑन सो अँड सो सॉफ्टवेअर स्टील और येट. यूज आलं, कारण तुम्हाला मराठीत काय म्हणायचं होतं, मी त्याच सॉफ्टवेअरवरती काम करत आलेलो आहे. सेम वे आय हॅव बीन स्टील वर्किंग ऑन सो अँड सो जे काही सॉफ्टवेअर असेल म्हणजे सॉफ्टवेअर, बरोबर. However, तरीही I still want to explore new skills, okay, which presently at your company. Yeah. So next, करंट का सोडायची हे लक्षात आलं. इथं जॉईन करायचं का, जे मगाशी रिझन सांगितलं, मेन माय करंट स्किल्स आर अलाइनिंग विथ युअर रिक्वायर्ड स्किल्स. ओके, याच्या एक्सेप्ट दिस आणखी काही सांगू शकतो तुम्ही? हे तर सगळे रिझन सांगणार ते. एनिथिंग एल्स? करिअर ग्रोथ आहे दुसरं. कंपनी रिलेटेड वाचल्यानंतर समजेल काय आहे. ओके, त्यावेळेस सांगता येईल आपल्याला. सपोज आपलं स्मॉल स्केल आहे. ओके ओके, हॅलो, हां, नाही बॅच घेतो. हां कॉल बॅक करतो. स्मॉल स्केल कंपनी असेल फॉर एक्झाम्पल, तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटी नसेल एक्सप्लोर होण्यासाठी, ते एक सांगू शकतो. समोरची कंपनी
किंवा आता याच्या अपोजिट एक सांगतो, पुढची कंपनी स्मॉल स्केलच असेल, तर पॉझिटिव्ह पॉईंट कुठला सांगू शकतो? आय हॅव ऑलरेडी दिस मॅचेबल स्किल आहे ना. कंपनी स्मॉल स्केल आहे हे त्यांना जाणवू द्यायचं नाही, पहिली गोष्ट आपल्या बोलण्यात. पहिला मेन पॉईंट, स्मॉलच्या खालचं जे काय आहे ती कॅटेगरी आहे प्रत्येक कंपनीची. मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशा 4 कॅटेगरीज आहेत. जेवढ्या एफसी रोडच्या असतील कंपन्या ते सगळ्या मायक्रो असतील. मोठ्या म्हणजे बिगर जे आहे, लार्जर ते टाटा वगैरे. मीडियम म्हणजे जे काही लिस्टेड आहेत, आदिती सेंटेग्रातले जे लिस्टेड आहेत ऑलरेडी. त्यामुळं कंपनी ऑलरेडी मायक्रोच आहे कॅटेगरी. whenever the company is into developing mode, okay, it can teach you better. शिकायला जास्ती कुठं मिळेल तर त्या कंपनीजमध्ये, मायक्रो आणि स्मॉलमध्ये. जितकं तुम्ही ह्या MNCs मध्ये नाही शिकणार जितकं तिथं शिकू शकता. त्यामुळे तुमचं आन्सर तसंच पाहिजे की इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी टू लर्न. इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी टू लर्न हिअर. आणि ज्यावेळी हायर लार्जर कंपनी आहे त्यावेळी हे तिथं सांगायचं नाही. तिथं हे सांगायचं आहे की दिस विल बी ग्रेट अपॉर्च्युनिटी टू बिकम अ पार्ट ऑफ वन ऑफ द रेप्युटेड ब्रँड. ओके, कंपनीचं रीड केल्यानंतरच समजेल ना. तेच त्यासाठी आधी जेडी वाचायचा आणि जेडीच्या आधी कंपनीचं नाव वाचायचं. त्याच्याशिवाय आपल्याला कसं समजणार की ते स्मॉल आहे का MNC आहे? स्मॉल आहे का MNC आहे. त्यामुळं कुठल्याही कंपनीचा ज्यावेळी रेझ्यूम बनवा, रेझ्यूम विल अल्टर अकॉर्डिंग टू द कंपनी. ओके, जेडीचे जे काही वर्ड्स आहेत, कीवर्ड्स, ते त्या रेझ्यूम मध्ये आले पाहिजेत युजिंग चॅट जीपीटी किंवा स्किल सिंकर म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरती. ओके, ते वर्ड्स आल्यानंतर तुमचा ATS रेझ्यूम जे काही स्कोअर असतील तो मॅच होईल. पण ह्या 2 गोष्टीमध्ये कायम तारतम्य ठेवा की स्मॉल स्केल कंपनी आहे, बरेचशा स्मॉल स्केल आहेत, पण देअर यू कॅन लर्न. ओके, इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू लर्न हिअर. नेक्स्ट, इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू वर्क फॉर अ रेप्युटेड ब्रँड. ओके, मी ज्या काही सुरुवात केली होती त्यावेळी कुठल्याही कंपनीच्या इंटरव्ह्यूला जाताना त्या कंपनीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे ओव्हरऑल. मग मे बी विकिपीडियावर बघू शकता. ओके, नेक्स्ट कंपनीच्या वेबसाईटवरती न्यूजमध्ये बघू शकता. ओके, न्यूजमध्ये सगळ्या रिसेंट घडामोडी असतात की या ठिकाणी एक्झिबिशन केलंय, हे पेटंट मिळवलंय. तर ह्या नवीन गोष्टी जर त्या माणसाला सांगितल्या इंटरव्ह्यूवर, ओके, तर ही ऑर शी विल बिकम विल फील गुड. त्यामुळं असे काही टॅक्टिक्स आहेत थोड्याफार, तर तुम्ही ग्लासडोर वरती पण कल्चर कसं आहे वगैरे. बऱ्याचदा आता रिव्ह्यूज वरचा माझा विश्वास स्वतःचा उडलाय थोडक्यात. जर आउट ऑफ द रेंज कोणी गेला असेल तर निगेटिव्ह रिव्ह्यू असतो बऱ्याचदा. त्यामुळं मग बाकीचे लोक पण मग तिकडं हे होत. जसं की आता काही एखादं रेस्टॉरंट परफेक्ट असतं, स्टील कुठेतरी सर्व्हिस गडबड झाली तर टोटल निगेटिव्ह करायचं पण त्यांच्यावरती जिम्मा त्यांनी उचललेला असतो थोडक्यात. बरोबर, हे बऱ्याचदा मी फील केलं. ओके, त्यामुळं आणि 5 स्टार सगळे रेटिंग असतील तिथं पण बऱ्याचदा डाऊट असतो. ओके, तर स्टील आता जे काही आन्सर यात यूज केलं त्यातला आय हॅव बीन डुईंग वर्क, याच्याऐवजी कुठलं वाक्य वापरू शकता या आन्सर मध्ये? आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स लास्ट 3 years 4 years. त्यामुळं मी इथे काम करत आलेलो आहे हे सांगताना आय वर्क हिअर फॉर 3 years, ग्रॅमॅटिकली रॉंग, टोटली रॉंग. तुम्ही तिथं रिझाईन दिलंय का ऑलरेडी? नाही ना. ओके, आय वर्क हिअर नाही, आय वर्क हिअर हे सांगणार नाही तुम्ही. ओके, नेक्स्ट, आय एम वर्किंग हिअर, it will not sound good. Okay, so I have been working here since last 3 years. Okay, क्लिअर आहे. त्यामुळं टेन्सेसची प्रॅक्टिस तुम्हाला वर्ब वापरून करायची हे समोर ठेवू. ओके, आता त्याच्यामध्ये
काही HR इंटरव्ह्यूज टिपिकल काही क्वेश्चन्स आहेत ज्याचे काही सॅम्पल आन्सर्स दिले. टेल मी अबाउट युअर सेल्फ पासूनचे. युअर सेल्फ मध्ये किती सांगायचं हे आपल्याला माहिती पाहिजे, काय काय गोष्टी. बऱ्याचदा काय होतं, युअर सेल्फ मध्ये पण ते का जॉईन केली, कशासाठी जॉईन करत आहोत, या सगळ्याचे आन्सर दिले जातात, जसं की पुढचे क्वेश्चन येणार नाहीत आपल्याला. त्यामुळे युअर सेल्फ मध्ये इतक्याच गोष्टी सांगा जितक्या इथं सांगितले. एक सॅम्पल आन्सर, थँक्यू फॉर अलाउइंग मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. ओके, माय सेल्फ नेम, सिटी, आय एम अ मेकॅनिकल ग्रॅज्युएट, सेम वे तुमचं जे येईल. आय कम्प्लिटेड माय बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी विथ CSE ब्रांच, सो अँड सो युनिव्हर्सिटी. सॉफ्ट स्किल यामध्ये सांगायला हरकत नाही. बऱ्याचदा स्किल वेगळे कोणी विचारत नाही, त्यामुळे सांगितलं. ओके, नेक्स्ट, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, जे हमखास येणारा क्वेश्चन. ओके, माय टाइम मॅनेजमेंट स्किल्स आर एक्सेप्शनल वगैरे, तुम्ही वेळेत गेलेलं पाहिजे तिथं. ओके, हे आन्सर सांगताना वेल ऑर्गनाइज्ड, इफिशियंट, सिस्टमॅटिक. व्हॉट आर युअर इंटरेस्टेड, व्हाय आर यू इंटरेस्टेड इन टू दिस जॉब, सॅम्पल आन्सर. हे जे पहिलं जे आहे, इट्स अन ऑनर अँड प्रिव्हिलेज टू वर्क फॉर अन इस्टॅब्लिश कंपनी लाईक युअर्स, हे मी सांगत. इफ पॉसिबल याची प्रिंट घ्या, मी प्रिंट देतो वाटलं तर. पण हे क्वेश्चन एकदा लक्ष घाला याच्यावरती. सगळं झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी HR इंटरव्ह्यूची तयारी केलेली नसते. टेक्निकल क्रॅक केल्यानंतर आपला कॉन्फिडन्स इथंपर्यंत असतो, हायएस्ट लेवल. आणि HR मध्ये काही इमोशनल क्वेश्चन विचारले असतात, जसे बिहेवियरल म्हणजे परफेक्ट काम केलेलं जास्त चांगलं की ऑन टाइम, असे काही क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये 3 लाईन असते, त्यावेळी तुम्हाला आन्सर्स एकदम ब्रेन स्टॉर्मिंग असतात थोडेफार. त्यामुळं हे सगळे क्वेश्चन जितके आहेत, तर मला वाटतं, व्हाय डिड यू लिव्ह युअर लास्ट जॉब, हाऊ यू हँडल युअर स्ट्रेस, अँझायटी, इज देअर एनिथिंग दॅट मेक्स यू डिफरंट फ्रॉम अदर कॅन्डिडेट्स. ओके, हे जे काही इंग्लिश टेन्सेस जे मी घेतोय आता, हे अप्लाइड इंग्लिश आहे. हे इंग्लिश यूज करून तुम्हाला कुठे यूज करता येईल, की आय हॅव ऑलवेज बीन डुईंग दिस, हे यूज करता कुठे येईल हे आता मी सांगितलं. बरोबर, तर माझं मत आहे, एकदा इन पर्सन एकदा हे सगळे इंटरव्ह्यूज घेता येतील सगळ्यांचे. ओके, नेक्स्ट जे वर्ब आहे, स्पीक, स्पोक, स्पोकन. ओके, इथं वर्बची ऑलमोस्ट 500 वर्बची लिस्ट आहे. ओके, जे काही वेगवेगळे वर्ब्स आहेत त्यांना रेड केलं, ते तुम्ही बघू शकता. दुसरा, रेझ्युमे हेडलाईन काय असायला पाहिजे. ओके, हे सगळे हेडलाईन्स ओव्हरऑल सगळे अनालिस्ट पासूनचे सगळे हेडलाईन्स यामध्ये. जे न्यू आहेत, ज्यांनी ग्रुप नाही जॉईन केला, ते कॅन टेक द लिंक फ्रॉम अदर्स. याच्यामध्ये बेसिक जे आज आपण शिकलो ते सगळं यामध्ये, त्याच्या मिनिंग पासून सगळं. पूर्वी ज्यावेळी मी 5th to 10th स्टँडर्ड होतो, त्यावेळी आय नंतर विल वापरत नव्हतो. इट वॉज रॉंग. इट वॉज आय शॅल ऑल द टाइम्स. आता शॅल आणि विल मध्ये कोण इतका डिफरन्स नाही. ही विल गो, शी विल गो, इट विल गो. ओव्हरऑल सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, हे सगळं एका पेज मध्ये तुम्हाला कसं बसवता येईल एकदा बघा. ओव्हरऑल फाईन. इतके सब्जेक्ट्स आहेत, टॉपिक्स फॉर द एक्सटेम्पल. एक्सटेम्परचं मिनिंग सगळ्यांना माहिती आहे. एक्सटेम्पर नोन विथ दिस. एक्सटेम्पर कोणाला माहिती नाही स्टील, किंवा कोणी ऍक्टिव्हिटी ती केलेली नसेल. एक्सटेम्पर, यू हॅव टू स्पीक विदाउट बिईंग प्रिपेअर्ड. विदाउट बिईंग प्रिपेअर्ड म्हणजे प्रिपेअर नसताना. प्रिपेअर नसताना इमिजिएट तुम्हाला असं काहीतरी टॉपिक दिल्यानंतर तुम्हाला किमान 5 ते 10 मिनिटं बोलता आलं पाहिजे, 5 ते 6 मिनिटं तरी.
तसं इमिजिएट द इम्पॉर्टन्स ऑफ द टाइम मॅनेजमेंट इमिजिएट सांगायचं. काय सांगणार? इम्पॉर्टन्स ऑफ द टाइम मॅनेजमेंट काय सांगणार थोडक्यात असा सब्जेक्ट दिल्यानंतर? हाऊ यू विल स्टार्ट? Management is nothing but how to manage the time, first of all. So if you try to manage the time, so your work will be on complete time. It will be completed on time. Okay. Complete on required time. Okay. Whatever on task, that particular task. Fine. So it will be beneficiary for your career growth also, we can say. Fine. So it will impact on your team lead or manager. So Okay. how you manage your time. Okay. Next. The time is very precious, but the time has already passed. It won't be coming back. Once But once it passed, it will never come back. so we should try to learn to do things on time. We should for that we can make a plan so that we will be completing our work on time. Okay. Next. क्लिअर झालं. सगळ्यांनी जायचं आता. शेवटी सांगायचं होतं. एनी इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मॅनेजमेंट, एनी पॉझिटिव्ह पॉइंट, एनी 2 sentences also. I will help you. There is something importance in our life for a time. Yeah. So with right time management, what we can achieve? सगळ्यांनी सांगायचं, सगळ्यांनी प्रिपेअर कर. 7 minutes आहेत फक्त. प्रत्येक जण एक 2 वाक्य बोलू. टाइम मॅनेजमेंट. Okay, we'll prepare for today. Next. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एक्सटेम्परचा हेच मुद्दा आहे की 2 मिनिटात तुम्हाला सांगायचं इमिजिएट प्रिपेअर करून. त्यामुळे आधी पॉइंट्स दिले की माइंड मध्ये ते मेकअप करा की टोटल काय सांगणार. नेक्स्ट. Time management is important because with the help of time management we can do our work within time. So it's our benefit. We can do our We can do our work with time, and it's a good habit for us. We can also do our work with time. It's good for our all works. It's good for our future also. Next, Magi. Importance of time management. सब्जेक्ट असेच असतात ज्यावरती बोलू शकतो आपण, तितकी वाक्य आठवत नाही. नो एनी एक्झाम्पल? राईट टाइम, राईट डिसिजन. You can do more tasks in less time by using time management. ओके. प्रिपेअर्ड आहे मागे. नेक्स्ट. सक्सेस डिपेंड्स अपॉन. इतकं तरी म्हणू शकतो आपण टोटल. वॉट एव्हर हॅज बीन अचिव्ड or yet to be achieved totally depends upon time, not only on time management. Same way anything related to टाइम मॅनेजमेंट वरती तर बोललं आलंच पाहिजे, कारण जास्त येण्यासारखा सब्जेक्ट कुठल्याही एक्सटेम्परला. मला हे टेन्सेसची लिस्ट इम्पॉर्टंट आहे माझ्या दृष्टीनं, कारण ते टेन्सेस ऑलरेडी येतात तुम्हाला. पण इथला जो काय मथळा आहे, त्यातला जो ड्राफ्ट आहे तो तुम्हाला आला पाहिजे, कारण आता ती फेज आहे तुमची सगळ्यांची. like in exam. Okay. Anybody else online? Importance of time management. Any sentence. टाइम वरती मराठीत तर बोलू शकतो आपण बऱ्याच गोष्टी. सेम वे ट्रान्सलेट इट इन इंग्लिश. If we want to become a disciplinary, Okay. so we should maintain a time. Okay.
to maintain a time itself a discipline. Prasad? Time is the most important daily life routine to follow the time timeline in daily life routine. So if you work in working daily basis in time. थोडक्यात या सगळ्या सेशन नंतर जे काय करायचं ते तुम्हाला इमिजिएटली इंडिव्हिज्युअल लेवलवरती कुणाशी तरी बोलायचं, तुम्हाला एका मॉबला उद्देशून काहीतरी सांगायचं, ओके, इन अ मीटिंग इन द टाइम्स टू कम. ओके, त्याची इथं प्रॅक्टिस झालेली जास्त चांगलं आहे, इथं चूक झाली तरी जास्त चांगलं आहे, पुढं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आज आम्ही पण गडबडतो जास्ती मीटिंग मध्ये, जास्त लोक असतील तर, पण आपलं जे काही डोक्यात आहे ते तरी सांगता आलं पाहिजे थोडक्यात, असं मला म्हणायचं, बाकी काही. सो इट्स अ राईट प्लॅटफॉर्म आय फील. तर बाकी ठिकाणी टेक्निकल सब्जेक्ट आहे तिथं टीचर जास्त बोलतो, जे काय आहे ते सगळे डाऊट्स क्लिअर करते. पण वॉज इट अ राईट डिसिजन ऑन राईट टाइम टू अटेंड फॉर दिस? वॉज इट राईट ऑर नॉट? हाऊ वॉज द सेशन? इज इट सीमिंग युजफुल? जर म्हणजे टाइम मॅनेजमेंट एक सब्जेक्ट आहे त्यातला, ओके, बाकीचे 50 सब्जेक्ट्स यातले जे काय बघितले, इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी, द बेनिफिट ऑफ लर्निंग सेकंड लँग्वेज, बेनिफिट्स ऑफ लर्निंग सेकंड लँग्वेज, याच्यावरती बोलता आलं पाहिजे गॅरंटेड. ओके, समजा या 50 सब्जेक्ट्स वरती जर आपण सगळ्यांनी डिस्कशन केलं, ओके, तर काही ना काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स कळतील प्रत्येकाला, बरोबर? किमान तुम्ही ट्राय कराल बोलायला. टेन्सेस मध्ये तितके एन्जॉयबल सेशन नसेल, पण ते टेन्सेस इथे यूज करता आले, व्हॉट आय फील. आणि ज्यावेळी तुम्ही बोलाल देन ओनली आय कॅन करेक्ट यू. ओके, माझ्यापेक्षा जास्ती चांगले मुद्दे असतील जे मांडता येतील आता. ओके, सगळ्यांचं इंग्लिश टोटली क्लिअर आहे, मला असं म्हणायचं की याच्यावरती काहीतरी बोलता आलं पाहिजे आणि याच्यावरती काही प्रेझेंटेशन पण करता येईल थोडक्यात. आणि कुठलाही एंट्री पॉइंट एकदा तुम्ही कंपनीत जॉईन झाल्यानंतर हे बाकीचे सब्जेक्ट उपयोगी येणार, SQL, पॉवर BI हे सगळे, पण जो काही एंट्री पॉइंट आहे तो कम्युनिकेशन. दॅट्स वाय आय एम इन्सिस्टिंग की हे सब्जेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया हा सगळीकडे गाजणारा सब्जेक्ट आहे. जे काय आता जे काही चालू आहे सगळे सोशल मीडियात काही ना काही ट्रेंडिंग आहे. ओके, इट अफेक्टिंग यू. 2 वर्ड्स आहेत, एक आता जे काही एक वाक्य प्रसादने सांगितलं की या सेशन मध्ये जे काही शिकायला मिळेल थोडंफार, टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट असं सांगितलं. कुठलीही सुपरलेटिव्ह डिग्री असेल, मोस्ट न चुकता दी मोस्ट, जे दचा यूज. शाहरुखचं एक वाक्य होतं, आय एम दी बेस्ट, असं एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये, आय एम दी बेस्ट, नॉट आय एम बेस्ट. ओके, इट इज दी लिस्ट इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट, इट इज दी लिस्ट. ओके, ज्या ज्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्री यूज कराल त्याच्या मागे द असेल. सेम वे इट इज द बेटर, रॉंग. कंपॅरेटिव्ह डिग्री असेल सेकंड वाली तर विदाउट द असेल तर बेस्ट. क्लिअर? इट इज दी बेस्ट और इट इज बेटर और इट इज गुड. पण सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर ऑल द टाइम्स दी. ओके, म्हणजे त्याला करेक्ट करायचा हा काय त्याच्या मागचा हेतू नाही, पण हे माहिती पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी सुटलेल्या असतात त्या अकॅडमिक इयरमध्ये, हे इतकं इन्सिस्ट करून कोण सांगितलेलं नसतं असं मला वाटतं. ओके, तर या छोट्या छोट्या गोष्टी जशा आता मी म्हटलं की इफेक्ट अफेक्ट 2 वर्ड्स आहे. इफेक्ट म्हणजे अफेक्ट म्हणजे
हे वर्ड ऐकलं? फ्लड अफेक्टेड पीपल म्हणजे फ्लडमुळे harm झालेले people फ्लडमुळे हार्म झालेले लोक म्हणजे affected त्यामुळे इथं अफेक्ट कशासाठी यूज होतं? जसं काहीतरी परिणाम परिणाम झालेली गोष्ट सांगायची असेल तर त्याच्या मागे अफेक्टेड इफेक्टेड झालेले अफेक्टेड. ओके. आणि जो ऍक्च्युअल परिणाम आहे होणार आहे. होणार आहे किंवा कुठलाही परिणाम नाऊन आहे, डायरेक्ट इफेक्ट. ओके. तर पुढे जाऊन ज्यावेळी मॅनेजर बनाल सगळेजण, ओके, इट इज राईट अवे applicable with immediate effect. इथलं जे विथ इमिजिएट इफेक्ट जे यूज केलं, दॅट मीन्स एक्सपेडिट म्हणजे याचं मिनिंग उद्या बघून येणार. हे प्रोफेशनल लाईफ मध्ये गेल्यानंतर मेलची लँग्वेज थोडं. ओके. इट्स अ मेल लँग्वेज. ईमेल मधले लिहायची लँग्वेज आहे. ओके. मॅनेजर एखादी गोष्ट अनाउन्समेंट ज्यावेळी करतो की ही गोष्ट मला पाहिजे, आता सेल्स मॅनेजर आहेत आमचे, काइंडली एक्सपेक्टेड म्हणजे विथ इमिजिएट इफेक्ट हे झालं पाहिजे, कामाला लागा थोडक्यात. ओके. काइंडली एक्सपेक्टेड म्हणजे इमिजिएट रेडी करा ती गोष्ट. ओके. विथ इमिजिएट इफेक्ट म्हणजे आजपासून त्या मोमेंट्स पासून. ओके. आता जसं मागच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं, AKA चा लॉंग फॉर्म तर AKA चा लॉंग फॉर्म काय असेल? ऍज जवळ आहे आणखी. AKA ऑल्सो नोन ॲज. तर बऱ्याच ठिकाणी AKA न्यूजपेपर मधले लँग्वेज. त्यामुळे मी या सेशनला मेल्स मी लिहिलेले असतील, काही न्यूजपेपर असतील, काही वेब सिरीज असतील, त्यातले काही वाक्य असतील. ओके. ते आपण अप्लाइड इंग्लिश ॲज अ स्टार्ट करूया. ठीक आहे. सो होप विल कंटिन्यू ऑन नेक्स्ट वेनसडे. ओके. तर थँक्स लॉट ऑनलाईन जे जॉईन झाले. ओके. थँक्यू. आजचं जे काही सेशन असेल ते नवीन जे जॉईन आहेत, ओव्हरऑल वाटतंय की तुम्हाला हे असं सेशन पाहिजे की काही ऍडिशन केली पाहिजे?